नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये काल बिहार विधानसभेचा जो निकाल जाहीर झालेला आहे आणि निकालामध्ये आपण पाहिलं की एनडीएचं एकतर्फी सरकार आले. बहुमत म्हणजे बहुमतापेक्षाही पाशवी बहुमत ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं 243 पैकी जवळपास 204-7 जागा इंडियाला मिळालेल्या आहेत. त्याच्यात भाजप, नितीश आणि पासवान या तिघांनी मिळून ज्या पद्धतीने जे मतदान मिळवलेलं आहे ते पाहिलं थोडं आश्चर्य वाटतं. आता कालच्या विश्लेषणामध्ये अनेकांनी सांगितलं की आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये, कारण परिस्थिती तशी निर्माण झाली होती. आणि विरोधामध्ये लालूंचा तेजस्वी यादव, लालूंचा चिरंजीव, म्हणजे त्यांची अवस्था पाहिली तर इतकी शोचनीय झाली, इतकी वाईट अवस्था झालेली आहे. त्या प्रशांत किशोर ज्यांनी फार एक माहोल तयार केला होता की राज्यामध्ये आमच्याशिवाय सरकार बनणार नाही वगैरे वगैरे, ते झिरोवरती आले. काँग्रेसची अवस्था अक्षरशः वाईट, म्हणजे फक्त 6 जागा काँग्रेसच्या कशा बशा. राहुल गांधींनी जो प्रचार केला होता त्याचा काय परिणाम झाला आपण पाहिलं त्याच्यामध्ये. आता त्याच्या विश्लेषणामध्ये सांगतात की ईव्हीएमचा विषय निकाली निघाला वगैरे वगैरे. पण बिहारचा निकाल असा लागला, त्याच्या मागची कारणं काय, त्याची पार्श्वभूमी, त्याची कारणं आणि पुढचे परिणाम काय होणार आहेत या संदर्भात आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत मानवजी कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. मानवजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मानवजी, बिहारचा जो निकाल लागलेला आहे, आता निकालाचं विश्लेषण काल सुरूच होतं, अजूनही त्याबद्दल आहेच आहे. परंतु या निकालाचा देश पातळीवरती किंवा महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महापालिका, जिल्हा परिषदा, ते आता सुरूच आहेत तो 3 टप्प्यामध्ये. हे सगळ्यावर काय परिणाम होणार, मला पहिलं सांगा की हा निकाल असा अपेक्षित होता का, त्याच्या मागची नेमकी कारणं काय? नाही, काल जो बिहारच्या निवडणुकीमध्ये निकाल लागला तो निकाल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी तरी अनपेक्षित नव्हता. जो अनुभव मध्य प्रदेश मधला होता, जो अनुभव हरियाणा मधला होता, जो महाराष्ट्र मधला अनुभव आहे, ते पाहिल्यानंतर निवडणूक आयोगाला हाताशी धरून नरेंद्र मोदी आणि तथाकथित चाणक्य असलेले अमित शहा हे ज्या पद्धतीनं निवडणुकीचा एक खेळ म्हणून त्याच्याकडे पाहतात आणि तो खेळ जिंकायचाच या दृष्टीने खेळतात की सतत 5 वर्ष सतत ते इलेक्शनच्या मोडमध्ये असतात. त्यांना एक फॉर्म्युला सापडलेला आहे साहेब. महाराष्ट्रामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. निवडणुकीच्या अगोदर निवडणूक आयोगाला हाताशी धरून त्यांनी महिलांच्या खात्यावर पैसे जमा केले. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना आणली, महिलांच्या खात्यावर पैसे जमा केले. हरियाणामध्ये ईव्हीएम आणि मतांच्या चोरीच्या प्रकरणामधला आपण नंतर बोलू त्याच्याबद्दल. दिल्लीमध्ये लाडक्या बहिणींसाठी निधी दिला, तिथे ते सत्तेवर आले. आणि तोच प्रयोग त्यांनी बिहारमध्ये केला. बिहार हे आर्थिकदृष्ट्या अतिशय दुर्बल असलेलं राज्य, केंद्रानं मदत करून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकारने मदत करून महिलांच्या नावावर 10,000 रुपये सीड कॅपिटल ज्याला आपण म्हणतो, व्यवसाय करण्यासाठी म्हणून, असं भांडवल म्हणून 1.5 कोटी महिलांच्या खात्यावर, प्रत्येक महिलेच्या खात्यावर 10,000 रुपये जमा केले. 32,000 कोटी रुपये वाटले एका वेळेला. 32,000 कोटी, आणि ते पण निवडणुकीच्या अगोदर 5-7 दिवस आणि निवडणुकीच्या दरम्यान हे पैसे खात्यावर जमा होत गेले. ऑब्जेक्शन घेतलं विरोधकांनी, परंतु निवडणूक आयोगाने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. अशीच घटना तामिळनाडूच्या इलेक्शनच्या वेळेला घडली होती. तामिळनाडूच्या आता जे मुख्यमंत्री आहेत स्टॅलिन, त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि पैसे जमा केला महिलांच्या नावावर केले, तर त्यावेळेला निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावून ते बंद करायला लावलं होतं. इथे मात्र निवडणूक आयोग संपूर्णपणे भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी ज्यांच्या पाठीशी उभे आहेत त्या लोकांना मदत करण्याचं धोरण घेऊन ते हे काम करते. आणि त्याच्यामुळं हा निकाल असा लागेल, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर पराभव होईल विरोधकांचा असं वाटलं नव्हतं. वातावरण जे होतं, एकूण जे विश्लेषक सांगत होते, तज्ज्ञ सांगत होते, बुद्धिजीवी सांगत होते, विचारवंत सांगत होते, हे सगळे सांगत होते की एनडीए सरकार सत्तेवर येईल, परंतु 130, 135, 140 अशा पद्धतीचं राहील ते. परंतु एकतर्फी जे महाराष्ट्रामध्ये झालं, हरियाणामध्ये झालं, दिल्लीमध्ये झालं, तसंच मध्य प्रदेशमध्ये झालं, तशाच पद्धतीचा निकाल त्यांनी ह्याच्यामध्ये बिहारमध्ये लावून घेतला असं मी म्हणतो. तो लागला असं मी म्हणत नाही, लावून घेतलेला निकाल आहे तो. आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
मग महिलांच्या पैशाचा प्रश्न असेल किंवा निवडणूक आयोगाला त्या हाताशी धरून काही गडबड करायचा प्रयत्न केला तर केला असणारच आहे 100%. ईव्हीएमचा घोटाळा आहे का त्याच्यामध्ये असं म्हटलं, आता ते जरी म्हणत असतील की ईव्हीएम आता निकालात निघाला विषय. मला तोच विचारायचा होता. तसं लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशमध्ये यशस्वी झाली, त्यांना फायदा मिळाला. महाराष्ट्रात सुद्धा त्यांना त्याचे लाभ झाला. नंतर आता तोच फॉर्म्युला त्यांनी इकडे बिहारमध्ये राबवला. आता मध्यंतरी ईव्हीएम संदर्भामध्ये बनावट मतदानाची चोरी वगैरे ह्या विषयावर राहुल गांधी काय विरोधकांनी भरपूर पुराव्यासहित सगळं सिद्ध केलं. पण आता कालच्या निकालातून लोक असं म्हणायला लागले सर्रास की ईव्हीएमचा विषयच येत नाही त्याच्यामध्ये. हे जे झालं ते अत्यंत पारदर्शक पद्धतीने झालं. ईव्हीएमचा विषय निकाली निघालाय ना, ईव्हीएमचा विषय निकालात निघूच शकत नाही. माझं तर असं म्हणणं आहे, कुणी याला आम्ही विरोधक आहोत म्हणून असं बोलतो असं म्हणते सुद्धा कदाचित, पण हे मतदान जे वाढलंय ते महिलांना दिलेल्या योजनांच्यामुळे वाढलं असा भ्रम निर्माण करणं, त्याच्यासाठी पैसे वाटणं आणि त्याच्या आडून ईव्हीएम मध्ये घोटाळा करणं आणि हे सांगणं लोकांना की महिलांनी भरभरून मतदान केलं, 10% मतदान महिलांचं वाढलं किंवा आणखी काय वाढलं असं सांगून त्याच्यामुळे आम्ही निवडून आलो अशा पद्धतीचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग हे दोन्ही करत आहे. त्याच्यामुळं ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला हे 100% आहे. कोणी काही म्हणून, आम्ही विरोधक आहोत म्हणून आमच्याबद्दल कोणी चिंगल उडवेल, कोणी टवाळी करेल आमची, कोणी आम्हाला आणखी म्हणेल की बाबा हे असेच बोलत राहणार आहेत असंही म्हणतील. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे आतापर्यंत 2005, 2010, 2015, 2020 या 4-5 ज्या निवडणुका झाल्या बिहारमध्ये, त्यातल्या 4 निवडणुकांचे एक्झिट पोल जे होते ते सगळे खोटे ठरले. आणि हेच एक्झिट पोल कसे काय नेमके योग्य ठरले हा एक म्हणजे प्रश्न आहे ना तो. म्हणजे त्याला काही लॉजिक आहे का नाही. म्हणजे इथंच फक्त बरोबर ठरतं आणि इतर वेळा ते कसं काय खोटं ठरतं. एक्झिट पोल विषयी सुद्धा आता डाऊट निर्माण व्हायला लागला. एक्झिट पोल सुद्धा मॅनेज केले जातात असं काहीतरी. एक्झिट पोलचं काय आहे ते तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पत्रकार आहात आणि तुम्ही एक चॅनल चालवता. हे जे न्यूज चॅनल्स आहेत ते काही एजन्सी अपॉइंट करतात, त्यांना पैसे देतात. आणि आता न्यूज चॅनल्स कुणाचे आहेत या देशामध्ये तर हे समजून घेतलं पाहिजे की हे एकूण वातावरण तयार केलं जातं की हो अगोदरच सांगितलं होतं आम्ही. लोकांचं मतच असं होतं की यावेळेला एनडीए सरकार येणार किंवा आणखी येणार नाही अशा पद्धतीचं मत तयार करणं, हे मत तयार करून लोकांची मानसिकता तयार करणं आणि लोकांच्या मानसिकता अशा पद्धतीने तयार करून त्यांना बधीर करणं, हा एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग गेल्या 11 वर्षापासून या देशामध्ये सुरू आहे. या फॉर्म्युला हा थोडक्यात निवडणुकीचा एक फॉर्म्युला झाला आता थोडक्यामध्ये की पैसे खात्यावरती जमा करा, प्रामुख्याने महिलांच्या खात्यावरती जमा केले की संपूर्ण फॅमिलीच त्याच्यामध्ये येते. एका महिलेच्या खात्यावरती 10,000 रुपये. आज बिहारमध्ये 100 रुपयाला सुद्धा माणूस इथं कठीण आहे. तिथं 10,000 रुपये खात्यावर थेट जमा झाल्यावरती ते मतपरिवर्तन. आणि बिहारच्या एकूण मतदारामध्ये आणि मतदान जे झालंय त्याच्यामध्ये याच्यात काय फ्रॉड आहे का? आता काल जी माहिती आलेली आहे म्हणजे जे निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलेली माहिती जी आहे की आरजेडीला 22% मतदान झालेलं आहे. त्यांच्या एकूण जागा आलेल्या आहेत 25. बरोबर. 18-18.5% मतदान भारतीय जनता पक्षाला झालेलं आहे. त्यांच्या एकूण जागा आलेल्या आहेत 89. 19% दरम्यान मतदान नितीश कुमारांच्या पाटील झालेलं आहे. त्यांच्याही जागा 85 दरम्यान घेतल्या आहेत. 18-19% लोकांना 89 किंवा 25 जागा येतात आणि 22% राजदला मतदान पडताना त्यांच्या 25 जागा कशा येतात. हा एक संशोधनाचा विषय आहे ना. म्हणजे ज्याला अंकशास्त्र कळतं तर ते हे असं का होऊ शकतं, तर जातीय समीकरण वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातील कदाचित. किंवा एखाद्या मतदारसंघामध्ये खूप मतदान पडलं आरजेडीला, दुसऱ्या मतदारसंघात नसेल पडलं तर ते टक्केवारी होत असताना ती 22% धरली जाईल असंही सांगितलं जाईल. परंतु जे आकडेशास्त्र सांगतं त्या आकडेशास्त्रानुसार हा निकाल पचनी पडायला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अवघड आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 30 सप्टेंबर 2025 या दिवशीची मतदानाची जी यादी होती ती फायनल होती. निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलेली बिहारमध्ये मतदारांची संख्या होती 7,42,00,000. निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोगानं डिक्लेअर केलेली लोकसंख्या आपलं मतदारांची संख्या होती 66%. म्हणजे 7,42,00,000 पैकी 66% लोकांनी मतदान केलं.
म्हणजे ते किती साधारणपणे 5 कोटी व्हायला पाहिजे. बरोबर. प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर त्याची आकडेवारी टोटल मोजल्यानंतर ती 7,45,00,000 होते. म्हणजे एकूण मतदान जे पूर्वी डिक्लेअर केलं होतं 7,42,00,000 मतदान हे एकूण टोटल मतदान, मतदार यादी ज्याला आपण म्हणतो, त्या मतदार यादीमध्ये 7,42,00,000 लोक आणि मतदान झालं 7,45,00,000. हा घोटाळा कुठं मॅच करायचं हे म्हणजे आम्हाला समजण्याच्या पलीकडचं आहे ते काय. आणि हा प्रश्न जर विचारला तर ट्रोल केलं जातं. असं काय म्हटलं झालं तर आम्हाला लगेच काहीतरी वेगळं बोललं जातं. आणि त्याच्यामधनं काय सामाजिक कार्यकर्ते जे आहेत जे निवडणूक लढत नाहीत त्यांना आम्ही बोलतो, पण जे निवडणूक लढतात ना विरोधी पक्षातले लोक, त्यांचा एकूण कॉन्फिडन्स घालवण्याचं काम या गेल्या 3-4 निवडणुकांमध्ये झालेलं आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहा, उमेदवार नाही, विरोधी पक्षाचे उमेदवार नाही. मला त्याच मुद्द्यावरती यायचंय की बिहारच्या निकालाचा परिणाम हा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आता सुरू आहेत, आता नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत, जवळपास 250-300च्या आसपास नगरपालिका, त्याच्यामध्ये 10 कोटी मतदारापैकी 1-1.5 कोटी मतदार तो पहिला मतदार करणार पहिल्या टप्प्यामध्ये, आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आहे, नंतर महापालिका, अशा 3 टप्प्यात आहे. पण ह्या सगळ्या बिहारच्या निकालाचा परिणाम या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मतदानावरती होऊ शकतो का? कारण विरोधक खचलेला दिसतोय. विरोधक पूर्णपणे खचलेले आहेत. ते मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झाल्यामुळं निवडणुकीला कसं सामोरं जावं अशा एकूण त्याला आपण म्हणतो ना ते घाबरलेत, 100% घाबरलेले आहेत. आत्मविश्वास डळमळीत, त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला आहे खरं तर. आणि दुसरी गोष्ट अशी की गेल्या 10-11 वर्षामध्ये एक नवीनच फॉर्म्युला आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये निर्माण झालेला आहे की जिथे विरोधी पक्ष आहेत त्यांना मदतच करायची नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिला असेल की विरोधी पक्षाच्या आमदारांना निधीच मिळत नाही, कामं होऊन जात नाहीत. मग कामं करून घ्यायची असतील तर तुम्ही एक तर सत्ताधारीच्या बरोबर गेलं पाहिजे, नाहीतर तुमची कामं होणार नाहीत. तशीच अवस्था महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, पंचायत समित्या, जिल्हा परिषद अशाच होणार की जिथं विरोधी पक्षाचे लोक असतील सत्तेवर त्यांना विकास कामासाठी जो संविधानाने निर्माण करून दिला निधी आहे तो सुद्धा द्यायचा नाही. असं जर होणार असेल तर माणसाला म्हणजे त्या उमेदवारांना किंवा त्या राजकीय पक्षांना पर्यायच राहणार नाही. म्हणजे 100% ते म्हणतात ना भारतीय जनता पक्ष, 100% बीजेपी, ती लोकांच्या मनात इच्छा नसताना सुद्धा 100% होते की काय, अशी परिस्थिती आता आपल्या सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये तशी स्थिती आहे. अगदी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत, खरं तर मी असं बोलावं की नाही मला असं माहित नाही, पण मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोलतो कारण महाविकास आघाडीचं मी निमंत्रक आहे. परंतु महाविकास आघाडीच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आता एक वेगळ्या प्रकारचा संभ्रम निर्माण झाला की निवडणूक लढावी की नाही लढावी. एकूण सगळी जी यंत्रणा आहे त्यासाठी निवडणूक लढण्यासाठी आता सगळ्यात महत्वाचं काय असतंय, काम करावं लागत, त्याच्याकडे पैसा असायला पाहिजे. आणि पैसा असायला पाहिजे तर तो सत्ताधारी पक्षाबरोबरचा जोडलेला माणूस असला पाहिजे. म्हणजे 2 नंबरचा जो व्यवसाय करेल त्याला सत्ताधाऱ्यांचं समर्थन मिळालं तर मग पोलीस स्टेशनकडनं मदत मिळते, मग सीडीकडनं मदत मिळते, मग तो पैसे 2 नंबरचे कमवत राहतो आणि मग तो निवडणुकीमध्ये वाटायला रिकामा होतो. माझं तर असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्षाचे जेवढे इथले नगरसेवक आहेत, अपवादाने एखादा सोडून द्या, सगळे बदमाश आहेत. एकतर ते बिल्डर आहेत, एकतर ते अवैध व्यवसाय करतात, एकतर ते दलाली करतात, एकतर ते SRA सारख्या प्रकरणामध्ये पैसे खातात, विकास कामांमध्ये पैसे खातात आणि त्याच्यामधनं जो पैसा जमा होतो आहे त्या पैशामधनं निवडणुका लढण्याचा ते प्रयत्न करतात. विरोधी पक्षांच्याकडे सत्ता नाही, त्यांच्याकडे आता उमेदवार मिळतील का नाही अशी अवस्था भारतीय जनता पक्षाने करून ठेवली आहे. थोडक्यात विरोधक हा नकोच, विरोधक म्हणजे चटणीला सुद्धा शिल्लक ठेवायचा नाही, हा जो त्यांचा प्रयत्न आहे त्यातला हा प्रयोग आहे. थोडक्यामध्ये विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही. मध्यंतरी त्यांनी सांगितलं होतं त्यांचे जे अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष जे ते सुद्धा बोलते विरोध शिल्लकच नाही राहिला पाहिजे.
त्याचा हा सगळा आता प्रयोग म्हणजे ही प्रक्रिया सुरू झाली चिलेकर साहेब. ही प्रक्रिया गेल्या 4-5 वर्षापासून सुरू झालेली आहे. विरोधक संपवणे. आता बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय केलं त्यांनी. महाराष्ट्रामध्ये 2 मोठे पक्ष फोडले. राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली. निकाल अजून नाही. त्याच्याबद्दल बोलणं आता म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलावं हा प्रश्न आहे. त्यांचा निकाल लागत नाही. किंवा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था काय आपल्याला माहिती आहे. काँग्रेसची अवस्था आता काय नेमकी आहे ती आपल्याला माहिती आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पण अवस्था आज तरी असं खूप कॉन्फिडेंटली ते लढतील असं दिसत नाही. लोकांच्या मनामध्ये जोपर्यंत ह्या सगळ्या भ्रष्ट व्यवस्थेबद्दल, ह्या सगळ्या अनैतिक प्रॅक्टिसबद्दल जोपर्यंत राग निर्माण होत नाही तोपर्यंत ह्याचा बदल होईल असं मला वाटत नाही. आणि तो राग निर्माण करण्याचं काम आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे. परंतु सामाजिक कार्यकर्त्याला ती साधनच उपलब्ध होऊन द्यायची नाहीत. अशी एक व्यवस्था यांनी निर्माण करून ठेवली आहे. सगळ्या बाजूने करायची. म्हणजे आम्ही जर मोर्चा काढायचं म्हटलं तर पोलीस आम्हाला बोलून घेतात. कशाला काढताय, काय काढताय, इथं एवढाच करा, हे मुद्दे नकोत, ते मुद्दे नकोत, नाहीतर तुमच्यावर ते जनसुरक्षाचा नवीन कायदा त्याने विधेयक आणलेलं आहे. मग सरकारी कामात अडथळा आणला तर तुम्ही देशद्रोहीच. अशा पद्धतीनं जाम करून ठेवायचं काम सध्या सुरू आहे. आणि मग असं होणार असेल तर मग जनतेपर्यंत ह्या सगळ्या ज्या गैरबाबी आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, किंवा पूर्वी आम्ही काय करायचो, भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करायचो, आम्ही मोर्चे काढायचो, निदर्शन करायचो, धरणे धरायचो, उपोषण करायचो, प्रशासनाला उत्तर द्यायला भाग पाडायचो. आता ती प्रक्रियाच बंद पडत चाललेली आहे. मला तुम्हाला ते सांगायचं, आज पितांबर लोहारने सकाळमध्ये फार सुंदर आर्टिकल दिले की पिंपरी चिंचवडच्या शहराची वाटचाल डावीकडून उजवीकडे. थोडक्यामध्ये चळवळी, आंदोलन हा विषय सगळा निकालीच निघालाय. हो काय याच्यामध्ये, आता ह्याच्यामध्ये खरं तर सामाजिक कार्यकर्त्यांचा पण दोष आहे. म्हणजे मी काय असं म्हणणार नाही की सामाजिक कार्यकर्ते खूपच धुतल्या तांदळासारखे, असं मी म्हणणार नाही. सामाजिक कार्यकर्त्यांना पण नेमके लोकांचे प्रश्न समजले पाहिजेत ना. राजकीय पक्ष इथले बेजबाबदार झालेले आहेत, विरोधी पक्ष. त्यांना काही देणं घेणं नाही. ते निवडणूक कसं जिंकता येईल, आणि आता जिंकण्यासारखी परिस्थिती नाही तर इकडे जाता येईल का, तिकडे जाता येईल का, ह्या विचारामध्ये सध्या ते आहेत. तर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे केवळ सत्तेसाठी म्हणून काम करतात, ठीक आहे. पण ती सत्ता मिळवण्यासाठी जे ग्राउंड वर्क करायला पाहिजे ते ग्राउंड वर्क करण्याची त्यांची अजिबात तयारी नाही. आम्ही ज्या काळामध्ये काम करायचो त्यावेळेला लोकांच्यापर्यंत पोहोचणं, लोकांची कामं करणं, लोकांच्या मूलभूत सुविधांच्या संदर्भामध्ये बोलणं, त्यांना त्या ठिकाणी मदत करणं, त्यांच्याबरोबर चर्चा करणं, त्यांचे अभ्यास, कार्यकर्त्यांचे अभ्यास वर्ग घेणं, त्यांना वैचारिकदृष्ट्या त्यांना समृद्ध करणं, त्यांना आपला विचार नेमका काय तो कळला पाहिजे, आर्थिक विचार काय, सामाजिक विचार काय, सांस्कृतिक रचना आपल्या राज्याची समाजाची कशी असली पाहिजे, इथल्या महिलांसाठी काय केलं पाहिजे, इथल्या दलितांसाठी काय केलं पाहिजे, इथल्या कामगारांसाठी काय केलं पाहिजे, इथल्या असंघटित कामगारांसाठी काय केलं पाहिजे, इथल्या झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या प्रश्नांची उकल करून ती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत होतो. आता ह्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. या प्रश्नावर कोणी बोलतच नाही. म्हणजे तुम्ही मला हा प्रश्न इथं बोलून दिलात, हे खरं तर म्हणजे तुमचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. नाहीतर असे प्रश्नही कोण विचारत नाही. म्हणजे असे प्रश्न सुद्धा कोणी विचारायला मागत नाही. बिहारच्या निकालाने अनेक गोष्टींचा उलगडा झालेला आहे. आता बिहारच्या निकालावरती असं सुद्धा म्हटलं गेलं होतं की आता केंद्र सरकारमध्ये भाजपला 240 जागा आहेत, 12 जागा नितीशच्या पक्षाच्या आहेत. म्हणजे 272 त्यांना बहुमत ह्याच्यासाठी पाहिजे सरकारसाठी, ते बहुमत कमी पडतंय. म्हणून भाजपची मजबुरी म्हणून ते नितीश कुमारांना बरोबर ठेवतायत. त्याच्यामुळे नितीश कुमार यांना जे मिळालेलं मत आहे किंवा बिहारचा जो निकाल आहे त्याच्यामुळे केंद्र सरकार आता आणखी मजबूत झालेलं आहे. बिहारच्या निकालाचा केंद्राच्या याच्यावरती काय परिणाम संभवतो? नाही, बिहारचा निकाल जो लागलेला आहे त्याच्यामध्ये खरं तर नितीश कुमारांना जीवनदानच मिळालं आहे. एक तर पहिली गोष्ट, नितीश कुमार मागच्या वेळा 3 नंबरचा पक्ष होता, तो आता 2 नंबरचा पक्ष झाला. आणि नितीश कुमारांच्या नावावरती निवडणूक लढली गेली. नितीश कुमारांचे लोकसभेमध्ये 12 खासदार आहेत आणि तेलुगू देसमचे काही 16 का 17 काहीतरी आहेत. त्या दोघांच्या ह्याच्यावर हे सरकार चालू आहे. आज जर नितीश कुमारांना यांनी मुख्यमंत्री केलं नाही तर कदाचित त्या 12 खासदारांचा पाठिंबा काढून घेऊ शकतील, ही भीती त्यांना आहे. त्याच्यामुळं त्यांना मुख्यमंत्री ठेवणं ही भारतीय जनता पक्षाची अपरिहार्यता आहे.
पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं जर चरित्र पाहिलं तर ते 12च्या 12 खासदारांना विकत सुद्धा घेऊ शकतात. नितीश कुमारांनी हवेत राहायचं काही कारण नाही. त्यांचे 12 खासदार कधी पळवले जातील हे त्यांना सुद्धा कळणार नाही. त्याच्यामुळं अर्थात नितीश कुमार हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांना सगळं ते वातावरण कळतं, त्यामुळे ते बरोबर मॅनेज करतील. पण तरी सुद्धा आपल्या सहकारी पक्षांना त्यांची मदत घेऊन आपण मोठं होणं आणि त्यांच्या खांद्यावर बसून परत मग त्या भस्मासुरासारखं त्यांच्याच माथ्यावर पाय ठेवून त्यांना मातीमध्ये घालणं हे चरित्र आहे भारतीय जनता पक्षाचं. अकाली दल पाहिलं असेल आपण, शिवसेना पाहिली असेल आपण, तेलुगू देशाला मध्यंतरी तशा पद्धतीचा त्यांनी हे करून दिला. तर हे यांचं हेच आहे, म्हणजे त्यांची मोडस ऑपरेंडी आहे, छोटे पक्ष संपवून टाकायचे. आता त्यांनी टार्गेट काय केले, काँग्रेस केल्या. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला सर्वात कमी जागा काय मिळाल्या, त्यामुळे शिवसेना 20 वर डाऊन ठेवली त्यांनी. बरोबर. किंवा आता बिहारमध्ये 6 जागा फक्त काँग्रेसला. काँग्रेसचं विसर्जन करायचं. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाला जर आव्हान द्यायचं असेल या देशामध्ये तर काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा कुठलाही पक्ष त्याला आव्हान देऊ शकत नाही, असं माझं मत आहे. कारण तो तळागाळामध्ये, गावागावामध्ये, वस्त्यामध्ये पसरलेला पक्ष आहे राष्ट्रीय पातळीवर, आणि त्यांचा एक 17-18% मतदानाचा एक बेस आहे त्यांच्याकडे कायमचा. त्यांना एक इतिहास आहे, परंपरा आहे. आता ते कुठं चुकतायत हे राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राहुल गांधी हे अतिशय प्रगल्भ, मी स्वतः बोललो त्यांच्याशी, राहुल गांधी हे अतिशय प्रगल्भ असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं अर्थविषयक ज्ञान, त्यांचं सामाजिक ज्ञान, त्यांचं सांस्कृतिक ह्याच्याबद्दलचा दृष्टिकोन, त्यांचा एकूणच सगळ्या अर्थकारणाच्या बद्दलचा दृष्टिकोन हा अतिशय प्रगल्भ आहे. परंतु त्यांच्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत ते लोक कदाचित चुकीचा सल्ला त्यांना देत असावेत. त्याच्यामुळे कदाचित त्यांचा अशा पद्धतीचा हा जो रिझल्ट आहे तो त्यांना मिळत असावा. अगदी प्रशांत किशोर सुद्धा म्हणाले, प्रशांत किशोर बोलले की राहुल गांधींच्या मध्ये ती कॅपॅसिटी आहे. पण राहुल गांधींच्या बरोबर असलेली टीम आहे, त्या टीम मध्ये बदल होणं गरजेचं आहे. आणि ते जर झालं तर भारतीय जनता पक्षाला आव्हान देऊ शकतो आपण, आव्हान देऊ शकतो. पण तुझं आव्हान तिथपर्यंत पोहोचेल इतकं मोठं असलं पाहिजे ना. मानवजी, महाराष्ट्राचं परत आपण महाराष्ट्र केंद्राचा विषय झाला. महाराष्ट्राच्या आता सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये इथे भाजपला पुन्हा एकतर्फी कौल मिळेल का? तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलताय का आपल्या पिंपरी चिंचवड शहराबद्दल बोलताय? नाही, संपूर्ण महाराष्ट्र. नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे की कुठं ना कुठेतरी याचा सामान्य लोक विचार करत असतात की असं कसं होऊ शकतं की लोकसभेला 31 जागा 32 जागा ह्यांना मिळतात आणि एकदम विधानसभेमध्ये एकदमच 50च्या आत येतात, 288 पैकी. असं कसं होऊ शकतं? किंवा असं बिहारमध्ये असं कसं होऊ शकतं? किंवा मध्य प्रदेशमध्ये असं कसं होऊ शकतं? झारखंडमध्ये तर सांगितलं होतं सत्ता येणार काँग्रेसची, हे असं कसं काय होऊ शकतं? पण तरीही जर होत असेल तर सामान्य माणूस विचार करतो ना, ह्याच्यामध्ये गडबड आहे. तुम्ही समाज माध्यमांच्यावर पहा, तुम्ही इंस्टाग्रामवर पहा, तुम्ही कुठेही पहा, त्याच्या प्रतिक्रिया असतात ना. ते सामान्य लोक जे बोलत असतो ना, तो या मोदी सरकारच्या विरोधामध्ये बोलतोय. त्याचं मतदान तिथे जात असताना मतदानामध्ये काय गडबड होते, हे मतदान का बदलते, तर त्याचा अर्थ त्या तांत्रिक दृष्टिकोनातून ते काहीतरी गडबड करतायत. तर त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. हे निवडणूक आयोग काय सांगतं की आम्ही तुम्हाला सांगितलं, तुम्ही दाखवा आम्हाला ते ईव्हीएम घ्या आणि ईव्हीएम आम्हाला दाखवा कसं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो सांगा आम्हाला. ईव्हीएम देतच नाहीत ताब्यात ते म्हणतात तुमचं मशीन आणा. आमचं मशीन आणायचं तर आम्ही दाखवू शकतो ना. त्यांना ते करायचं नाही आहे, त्यांना ते करायचंच नाही. आणि त्यांना आता ते फॉर्म्युला सापडलाच आहे. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये 60-70 लाख मतदान वाढवलं, ते इथलं मतदान झालं की तीच नावं, आधार कार्ड तेच, सगळं तेच, फक्त पत्ते बदलायला 6 नंबरचा फॉर्म भरला तो सुद्धा भरत नाहीत. तो डायरेक्ट मध्य प्रदेशमध्ये ट्रान्सफर करणं 50-60 लाख लोक. तिथल्या निवडणूक झाल्या की त्या बिहारमध्ये ट्रान्सफर करणं. अच्छा, या पद्धतीने हे जरूर आहे. म्हणजे एकदा त्यांनी 1 कोटी मतदार हे एकदा त्यांनी टार्गेट करून ठेवलेत, म्हणजे ते आयडेंटिफाय करून ठेवलेत. तेच मतदार उचलायचे, दुसऱ्या यादीत टाकायचे, तिथून ते तिसरीकडे टाकायचे.
जिथं मजबूत विरोधी पक्ष आहेत. आता ममता बॅनर्जी इथं त्यांना ते करणं शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. ममता बॅनर्जी तेवढा तगड्या आहेत, त्या करतील. मोदींनी बोललं की बिहारचा निकाल जो लागलाय, गंगा बिहारमधून पश्चिम कलकत्त्याकडे जाते, तर ते बोललेत. परंतु ममता बॅनर्जी ह्यात पूर्ण उरतील, त्यांना त्याच्याला वाद नाही. पण तरीही केंद्रातली सत्ता, केंद्रात जाणारा पैसा, इलेक्ट्रो बॉन्ड जे आहेत त्यातनं मिळालेला पैसा, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मग मात्र तुम्हाला हे फाईट करणं, केंद्राशी फाईट करणं हे तसं अवघड आहे राज्य सरकारांना. पण तेवढ्याच तयारीशी जर लढणार असतील ते, आणि त्यांचा बेस आहे तिथे, म्हणजे पश्चिम बंगालमधला जी डेमोग्राफी आहे ती जरा वेगळी आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांना शक्य नाही ते. परंतु जिथं गायपट्टा, ज्याला गायपट्टा म्हणतो आपण, गायपट्ट्यामध्येच ह्यांचं हे चालू शकतं. साऊथ इंडियामध्ये ह्यांना बिलकुल अजून 50 वर्ष संधी नाही. अजून 50 वर्ष दक्षिण भारतामध्ये ह्यांना संधी नाही. उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी त्यांना संधी कायम राहील, अजूनही राहील. पण सामान्य मतदार जो आहे, सामान्य मतदार आता त्याच्या दैनंदिन विवंचनेमधनं बाहेर पडून ज्या वेळेला शहराचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा विचार करेल, त्याच वेळेला चिलेकर साहेब काहीतरी बदल होईल. सामान्य माणसाकडनं मला हे आता होईल असं दिसत नाही, हे दुर्दैव आहे. पण मी पुरोगामी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मी आशावादी असणारा कार्यकर्ता आहे. बदल होईल, बदल आम्ही करू, बदल करण्यासाठी प्रयत्न करू, ही आशा ठेवून आणि लोकांच्यावर विश्वास ठेवून, लोकांच्या सत्सद विवेक बुद्धीवर विश्वास ठेवून आमचं राजकारण, समाजकारण पुढच्या काळात सुद्धा सुरू राहील. आणि भारतीय जनता पक्षाचा जिथे जिथे पराभव करणं शक्य आहे ते करण्यासाठी म्हणून जीव तोड मेहनत करणं हेच आमचं इथून पुढच्या काळातलं आमचं जे राजकीय जे ध्येय आहे. लोकशाही वाचवायची, थोडी वाचली पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे आणि तिथल्या देशातल्या सर्वसामान्य लोकांचे मूलभूत अधिकार वाचले पाहिजेत. धन्यवाद मानवजी. तुम्ही बिहारच्या निकालाच्या निमित्ताने महाराष्ट्रावर काय परिणाम होईल, केंद्र सरकारची काय परिस्थिती राहील, याच्यातला शेवटचा एक राहिला की बिहार हा जातीयवादी फार समजला जातो. आता काल त्याच्यामध्ये MY फॉर्म्युला, मुस्लिम यादव हा फॉर्म्युला, हा काही यांना फेवरमध्ये गेला नाही, कोणाला, तेजस्वी यादव वगैरे त्यांच्या पक्षांना, की त्या महागठबंधनला. बिहार अजून जातीवादी आहे, हे समीकरण कशी पाहता तुम्ही? तिथे बिहारमधला आता 4% फक्त कुर्मी समाज आहे, त्यांचा मुख्यमंत्री सलग नितीश कुमार 4 टर्म 4-5 टर्म सलग त्यांना पूर्ण करतायत. महादलित हा एक त्यांचा एक वेगळा फॉर्म्युला आहे. आज कालचं झालेलं मतदान किंवा निकाल याच्यामध्ये कास्टिझम, जातीयवाद जो फॉर्म्युला आहे, जो भाजप कायम त्या फॉर्म्युला, पूर्वी काँग्रेस करायची आता भाजप करते, तो फॉर्म्युला ह्याच्यात कुठे काय दिसते तुम्हाला जातीच्या? नाही, याच्यामध्ये नितीश कुमारांना यशाचं त्यांना हे द्यावं लागेल, त्याला काय म्हणतोय आपण, श्रेय द्यावं लागेल. त्यांचं सुशासन वगैरे किंवा त्यांच्याबद्दल जी इमेज आहे त्यांची, त्याचा त्यांना फायदा झाला. पण बिहारमधलं राजकारण हे पूर्णपणे जातीच्या भोवती फिरत असतं. ते कालच्या इलेक्शनमध्ये सुद्धा बदललंय असं आमचं म्हणणं नाही. ते काय झालंय तुम्हाला सांगतो मी. आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक आमदार आहेत, त्यांच्या विरोधामध्ये मी पण एकदा लढलो होतो. आणि मी सामाजिक जबाबदारी कार्यकर्ता असल्यामुळे मी लोकांना फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवराय समजावून सांगायचो. तर त्यांनी मला एकदा सांगितलं, असं गमती म्हणा, सिरियसली म्हणा, ते तसे माझ्यावर प्रेम करतात. ते म्हणले होते की मानवजी, तुम्ही चांगले कार्यकर्ते आहात, शिवराय, फुले, शाहू आंबेडकर हे भाषणासाठी चांगले असतात, निवडणुकीत फक्त महात्मा गांधी चालतात नोटेवरची. हे आता विद्यमान आमदार आहेत ते. आणि तर ते असे मला म्हटले होते. आणि त्यावेळेला मी त्यांची मस्करी केली होती, असं होत नाही म्हणलं. पण ते खरं ठरत चाललंय. इथं जात, धर्म, बिर्म ही नावाची भानगड नसते, इथे पैसा चालतो. कदाचित पैशाच्या जोरावर बिहारमध्ये हे झालं असण्याची शक्यता आहे. पैशामुळे तर मतदान बदलतं, हे अगदी खरं आहे. अगदी लाडकी बहीण योजनेच्या वेळेस सुद्धा आपण पाहिलं असेल, आम्ही स्वतः पाहिलं. म्हणजे ज्या महिला लाईन लावून मतदान करत होत्या आणि आमच्या त्या अगदी जवळच्या सहकारी असल्यासारख्या असायच्या, त्या आमच्याकडे बघत पण नव्हत्या ना. ते लक्षात येतं, ते लगेच लक्षात येतं की हे मतदान आपल्याला करणार नाहीत. हे लगेच लक्षात येतं, कारण का त्यांच्या खात्यावर 2,500 रुपये जमा झालेले आहेत.
तर आपण काय करणार, तर पैशाने हे असं होऊ शकतं. आणि महिला ह्या आहेत ना आपल्या देशामधल्या, ह्या अतिशय संवेदनशील असतात. कुटुंब पण बदलतात. ते पैसे घेतात, पैसे घेतले तर त्याला मतदान केलं पाहिजे त्यांना वाटतं. ते बदमाशी करत नाहीत. पुरुष बदमाशी करू शकतात, महिला बदमाशी करत नाहीत. आणि त्याचा हे नेमकं कळालं यांना नेमकं कळलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, देणारे आहेत ज्यांनी जमा केलेला आहे. ह्याच्यामध्ये तेजस्वी यादव म्हणले की आम्ही 30,000 रुपये देऊ. हे कधी देणार, सत्तेवर आले तर देणार. हे सत्तेवर आहेत, त्यांनी 10,000 दिलेत आणि ते आता सत्तेत राहिले तर ते 10,000 बंद करणार नाहीत हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून आश्वासनावर कोणी विश्वास ठेवत नाही, प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतात ते. आणि त्याचा फायदा त्यांना झालेला आहे. जातीय समीकरणांचं राजकारण तिथं सुद्धा झालंच, परंतु ते या घोटाळ्यामधनं हे बरोबर तसं काही नाही असं दाखवण्याचा प्रयत्न यांचा सुरू आहे. धन्यवाद मानवजी.